आबा गेल्या भागात आपण बघितलं की मामांना मुळे महाराजांचा अनुग्रह मिळाला, पण गुरुमंत्र मिळाल्यानंतर त्यांच्या घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांचं लग्न झालं होतं ना, आणि ते प्रसंग काय होता? अरे सोन्या, गुरुप्राप्तीनंतरही बाळूमामांच्याकडे त्यांच्या घरच्यांनी लग्नासाठी खूप हट्ट केला. मग त्याच्यानंतर त्यांचं लग्न त्यांच्या सख्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच सत्यवाशी अक्कोळ या गावातच झालं होतं त्यावेळेला. अरे वा, मग मामाने पुढे संसार कसा केला? ये सोन्या, तुला निवांत बसून सांगतो सगळं. या मामांचं लग्न तर झालं होतं, पण मामांचं मन संसारात कधी अडकलंच नाही बघ. त्यांचं लक्ष फक्त ईश्वर भक्ती आणि मुक्या प्राण्यांच्या मध्येच होतं. त्यांनी संसारात राहून पण पूर्णपणे त्याग केला होता आणि त्यांचा जन्म स्वतःचा संसार मांडण्यासाठी नाही, तर अखंड जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी झालेला होता. खरोखर एवढा मोठा त्याग करायला सुद्धा खूप मोठं काळजी लागते. आणि याच संसाराचा त्याग करून पुढं त्यांनी अक्कोळ गाव सोडलं. मंडळी, पुढचा प्रसंग तुम्हाला पण जाणून घ्यायचा आहे तर आत्ताच आपल्या या पेजला फॉलो करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं.